भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी पश्चिम नागपुरामध्ये रोड शो करत आज प्रचार केला। लोकसभा निवडणुकाच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळे नागपुरात सगळ्याच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी रेल्वे मंत्री आणि भाजपचे नेते पियुष गोयल उपस्थित आहेत। या संदर्भात नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। लोकसभेच्या प्रचारासाठी अवघ्या काही तास शिल्लक राहिलेल्या पहिल्या टप्प्याचं मतदान 11 तारखेला होणार आहे आणि आज 6 वाजेपर्यंत उभा आहे प्रचार करायची। नागपूरच्या लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी आपल्या सोबत आहेत, त्यांचा रोड शो चालू आहे। साहेब, तुम्ही या ठिकाणी प्रचारात उतरलेला आहात। विकास कामांनी आपलं नागपूर शहर जे आहे उपराजधानी होता, आतापर्यंत नावाची उपराजधानी होती, आता खऱ्या अर्थाने उपराजधानी होणार आहे। नाही, उपराजधानी केवळ नाही, हे भारतातला सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ शहर होईल असा मला विश्वास आहे। एक शेवटचा प्रश्न, या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय। काल परवा सुद्धा जवळपास 3 किलोमीटर लोक उपस्थित होते, आजही परिस्थिती तशीच आहे, शेकडो लोक गाड्या घेऊन याच्यामध्ये आहे। याच्यावरून काय आढावा घेतलाय तुम्ही, काय वाटतं तुम्हाला, विश्वास आहे? मला विश्वास आहे की लोकांचं प्रेम समर्थन हेच आमची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि लोकांचं प्रेम हे मोठ्या प्रमाणात यावेळी निवडणुकीत मिळालं, याला करता मला स्वतःला भाग्यवान समजतो आणि लोकांच्या प्रति आभार व्यक्त करतो। आणि या सगळ्या प्रेमामुळे मला विश्वास आहे की मी मागच्या वेळी जी मार्जिन होती त्यापेक्षा जास्त मार्जिनने शेवटचा प्रश्न असा आहे, काही तास उरलेले आहे आता उद्या प्रचार करता येणार नाही। अमित शाह आज येणार आहे दुपारी, त्या रॅली संदर्भात सांगा। शेवटची सभा अमित शहांची आहे, या सभेला मोठ्या प्रमाणावर लोक राहतील असं मला विश्वास आहे। पीयूष गोयल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, पीयूष गोयलांना विचारूया। पीयूष जी आप नागपुर आए खास तौर पे, क्या कहेंगे आप? माननीय नितिन गडकरी जी ने मुझे जितनी राजनीतिक शक्ति और जितना विकास के लिए प्रेरित किया, मैं समझता हूँ पूरे देश के लिए मिसाल है। विकास की जो पूरी धारा पिछले 5 वर्षों में देश भर में हुई है, उसको और आगे लेके जाने के लिए मैं नागपुर के सभी लोगों से विनती करता हूँ कि 5 लाख से अधिक वोट के मार्जिन से इस बार नितिन जी को जिता के फिर एक बार देश की सेवा करने के लिए भेजें। आपण पाहू शकतो या ठिकाणी रोड शो जो आहे हा 2 किलोमीटरपेक्षाही जास्त लोक आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून प्रचार ज्यापासून रंगू लागला होता, आज शेवटचा दिवस आहे। व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर। गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात येत्या 11 एप्रिलला मतदान होत आहे। देशातल्या सर्वाधिक लांब म्हणजेच 600 किलोमीटर अंतरात पसरलेला आणि माओवादी कारवाई असलेल्या या मतदारसंघातल्या अनेक गावांमध्ये अजून उमेदवार पोहोचलेलेच नाहीयेत। या गावात ना पक्षांचे बॅनर आहेत, झेंडे दिसत आहेत, ना आदिवासी नागरिकांना इथे कोण उमेदवार आहे त्याची माहिती आहे। पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र आलेत, यातून त्यांची हताशा दिसत असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला। देशाच्या सगळ्यात मोठ्या न्यूज नेटवर्कला त्यांनी विशेष मुलाखत दिली। नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांच्याशी खास संवाद साधला। आज 42% वोट शेयर जिधर से भी देखें महागठबंधन का दिखाई देता है, समाजवादी पार्टी और बहुजन समाज पार्टी का। तो ऐसे में कैसे आप इस इतने फॉर्मिडेबल वोट बैंक से लड़ेंगे? जो लोग आपसी दुश्मनी थे, एक दूसरे को मारने काटने पर तुले हुए थे, वे दल जब गले लग रहे हैं, इसका मतलब कि धरती खिसक चुकी है, जमीन खिसक चुकी है। वो अपने बचाव के लिए इधर उधर की कोशिश कर रहे हैं, बच पाएंगे ऐसा मुझे लगता नहीं है। येत्या 11 एप्रिलला म्हणजे अगदी परवाच देशातल्या सर्वाधिक लांब 600 किलोमीटर अंतरात पसरलेला आणि माओवादी कारवाया असलेल्या या मतदारसंघातल्या अनेक गावांमध्ये निवडणूक होणार आहे। पहिल्या टप्प्यातली निवडणूक होणार आहे, मात्र अजूनही उमेदवार गावागावात पोहोचलेले नाहीयेत। या गावात ना पक्षांचे बॅनर आहेत, ना झेंडे दिसतात, ना आदिवासी नागरिकांना इथं कोण उमेदवार आहे याची माहिती आहे।